पी-एम किसान योजनेचा 17वा हप्ता जून महिन्यामध्ये 18 या तारखेला आला होता. पण सर्व शेतकऱ्यांना ही अपेक्षा होती की पी-एम किसान योजनेचा 17वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता हा एकत्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल. कारण या अगोदर पी-एम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता एकत्र आला होता. पण यावेळेस हे दोन्ही हप्ते एकत्र आले नाही. त्यामुळे सर्व शेतकरी निराश झाले आहे. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा 26 ऑक्टोबर 2023ला मिळाला होता. त्यानंतर दुसरा आणि तिसरा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024ला यासोबतच पी-एम किसान योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना एकत्र मिळाला. मित्रांनो, पी-एम किसान योजनेचे 2,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 4,000 असे एकूण 6,000 एकत्र आले होते. मित्रांनो, नमो शेतकरी योजनेअंतर्गत 90 लाख शेतकऱ्यांना 2,000 रुपये प्रत्येक 4 महिन्याला मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता कधी मिळणार आहे याबद्दल माहिती पाहूया. तर मित्रांनो, सांगायचं असं आहे की सरकार संधीचा वापर करत आहे. म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांना पैशाची गरज असते तेव्हा पैसे मिळणार नाहीत. जेव्हा सरकारला शेतकऱ्यांची गरज वाटते तेव्हा पैसे देतील. कारण मागील वेळेस असंच झालं. लोकसभा इलेक्शन अगोदर पेंडिंग असलेले नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते आणि पी-एम किसानचा 1 हप्ता हा एकत्र देण्यात आला होता. तर मित्रांनो, यावेळेस पण तसंच होण्याची शक्यता आहे. म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा 4था हप्ता व 5वा हप्ता हे 2 हप्ते सप्टेंबरमध्ये येणाऱ्या पी-एम किसान योजनेचा हप्त्यासोबत येणार आहे. कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभा इलेक्शन आहे. त्या अगोदर हे सर्व हप्ते शेतकऱ्यांना देण्यात येतील. पण सध्या शेतकऱ्यांना या हप्त्याची गरज आहे. कारण शेतामध्ये लागणारा खर्च यासाठी शेतकऱ्यांना सध्या पैशाची गरज आहे. कारण जेव्हा शेत पिकेल त्यानंतर शेतकऱ्यांना पैसे मिळतील. तर मित्रांनो, शेतकऱ्यांची सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मिळाली असेल असं मला वाटते. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.